जय जय रघुवीर समर्थ। आज आपण पाहणार आहोत सार्थ श्री दासबोध दशक पहिला समास पाचवा ह्यामधील 20 ते 26 श्लोक मराठी अर्थसहित। 20व्या श्लोकात स्वामी रामदास म्हणतात, संत सत्याचा निश्चयो, संत सार्थकाचा जयो, संत प्राप्तीचा समयो, सिद्ध रूप। म्हणजे काय? काही झाले तरी संत सत्याला कधीही सोडत नाहीत। संतांचे चरित्र म्हणजे सफल जीवनाचे दृश्य रूप होय। संतांची भेट होणे म्हणजेच आत्मवस्तू प्राप्त होण्याची वेळ, आपणहून चालत येणे असे समजावे। 21व्या श्लोकात रामदास स्वामी म्हणतात, मोक्ष श्रिया अलंकृत, ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात, नृपती केले। म्हणजेच रामदास स्वामींना काय म्हणायचे? संत काय देतात? संत मोठे श्रीमंत असतात, मोक्षरूपी संपत्तीने ते श्रीमंत बनवतात। असंख्य दारिद्र्य जीवांना ते मोक्ष लक्ष्मी देऊन संतांनी राजासारखे वैभवशाली केले। अर्थात अनेक अज्ञानी माणसांना त्यांनी आत्मज्ञान संपन्न केले। पुढच्या श्लोकमध्ये स्वामी रामदास म्हणतात, जे समर्थपणे उदार, जे का अत्यंत दानशूर, तयाचे निहा ज्ञान विचार, दिदलान वचे। म्हणजेच काय तर संत मोठे सामर्थ्यवान असतात व अत्यंत उदारपणे आपले सामर्थ्य दुसऱ्याला सहाय्य करण्यासाठी वापरतात। ते विलक्षण दानशूर असतात। अशा संतांकडून आत्मज्ञान मिळणार नाही असे कसे होईल? अर्थात त्यांच्याकडून आत्मज्ञान मिळणे शक्य असते। पुढच्या श्लोकामध्ये रामदास स्वामी म्हणतात, महाराजे चक्रवर्ती झाले आहेत पुढे होती, परंतु कोणी सायुज्य मुक्ती देणार नाही। म्हणजेच काय? आजपर्यंत जगामध्ये पुष्कळ महाराजे व चक्रवर्ती राजे झाले, सध्या आहेत व पुढे होतील, परंतु यापैकी कोणी सायुज्य मुक्ती देऊ शकणार नाही। पुढील श्लोकामध्ये रामदास स्वामी म्हणतात, जे त्रैलोकी नाही ज्ञान, ते करिता संत संत सज्जन, तया संतांचे महिमान, काय मनोनी वर्णावे। यामध्ये रामदास स्वामी म्हणतात, संतांचे अलौकिक दान त्रैलोक्यात शोधले तरी सापडणार नाही। असे अलौकिक दान संत देत असतात। त्या संतांचा थोरपणा कोणत्या शब्दात वर्णन करावा? पुढे रामदास स्वामी बोलतात, जे त्रैलोक्याहून वेगळे, जे वेद श्रुतीस नाकळे, तेची जयाची निवोळे, परब्रह्म अंतरी। म्हणजेच काय? जे परब्रह्म या दृश्य विश्वावरून निराळे आहे, वेद व श्रुती ज्याला जाणू शकत नाही, ते परब्रह्म संतांच्या कृपेने साधकाच्या अंतःकरणात प्रकट होते। पुढे स्वामी म्हणतात, ऐसी संतांची महिमा, बोली जे तितुकी उणी उपमा, जयाचे नि मुख्य परमात्मा प्रगट होय। म्हणजेच काय तर हा संतांचा महिमा आहे, तो वर्णन करण्यास ज्या उपमा द्याव्या त्या सगळ्या अपुऱ्या पडतात। संतांमुळे मुख्य परमात्मा प्रकट होतो। भाविकांनो, इथे संतस्तवन समास पाचवा समाप्त झाला आहे। आता आपण पुढच्या भागामध्ये समास 6वा पाहणार आहोत, श्रोतेस्तवन। त्यासाठी चॅनलशी जोडून राहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ।